नमस्कार, आपल्या ट्रेडर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भारताच्या महान आर्थिक क्रांतीबद्दल. अचानक 15 कोटी लोक शेअर बाजारात का आले? फक्त पैसे कमवण्यासाठी? नाही. यामागचं खरं कारण त्याहूनही खूप खोल आणि महत्त्वाचं आहे. भारतात एक ऐतिहासिक बदल घडला आहे. 2020 पूर्वी भारतात फक्त 4 कोटी डीमॅट खाती होती, पण 2026 पर्यंत हा आकडा वाढून 21.6 कोटी गुंतवणूकदारापर्यंत पोहोचला. ही केवळ वाढ नाही, तर भारताच्या आर्थिक इतिहासातली सर्वात मोठी आर्थिक क्रांती आहे. पण ही क्रांती सुरू कशी झाली आणि भारतीयांनी पारंपरिक गुंतवणुकीच्या पद्धतीवर अवलंबून राहणं का कमी केलं? जुन्या पद्धतीत बदल झाला. पूर्वी बँकेत पैसे ठेवले की भविष्य सुरक्षित वाटायचा. आज व्याजदर कमी आहेत आणि महागाई जास्त, म्हणून लोकांनी संपत्ती वाढवण्यासाठी नवा मार्ग शोधायला सुरुवात केली. 2016 मध्ये जिओच्या आगमनाने भारतात डिजिटल क्रांती घडली. स्वस्त इंटरनेटमुळे शेअर बाजाराचं ज्ञान शहरापासून गावागावात पोहोचलं. जे पूर्वी फक्त तज्ज्ञांना माहीत होतं, ते आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दिसू लागले आणि येथूनच सुरू झाली भारताची फायनान्शियल रिव्होल्यूशन. पूर्वी शेअर बाजारात गुंतवणूक करणं म्हणजे कागदपत्रांसाठी बँकेच्या फेऱ्या आणि भरपूर काही खर्च. त्यामुळे सामान्य माणूस शेअर बाजारापासून दूरच राहायचा. पण डिस्काउंट ब्रोकर्सनी सगळंच बदलून टाकलं. आता फक्त 10 मिनिटात खाते उघडा, मोबाईलवर KYC करा आणि गुंतवणूक सुरू करा. शेअर बाजार पहिल्यांदा सर्वसामान्यांच्या खिशात आला. 2020 मध्ये कोविड आला, बाजार कोसळला, निफ्टी जवळपास 40% घसरला. अनेक लोक घाबरले, पण त्यानंतर जे घडलं ते ऐतिहासिक होतं. पहिल्यांदाच लाखो भारतीयांनी पाहिलं की घसरण ही शेवट नसते, कधी कधी तीच मोठी संधीची सुरुवात असते. 2020 पूर्वी फायनान्स कंटेंट खूप कमी होता. आज सोशल मीडियामुळे SIP, म्युच्युअल फंड, कंपाऊंडिंग आणि असेट अलोकेशन हे शब्द सामान्य लोकांपर्यंत पोहोचले आहेत. फायनान्स आता मेनस्ट्रीम झाला. प्रत्येक जण ट्रेडिंग करत नव्हता, पण SIPने लाखो लोकांना गुंतवणुकीची सुरुवात दिली. म्युच्युअल फंड वेगाने वाढले आणि सामान्य माणूस भारताच्या ग्रोथ स्टोरीशी जोडला गेला आणि हेतूनच आपली SIPची क्रांतीची सुरुवात झाली. भारताच्या अर्थव्यवस्थेवर वाढता विश्वास, GDP ग्रोथ, मेक इन इंडिया, UPI आणि स्टार्टअपमुळे भारतावरचा विश्वास वाढला. लोकांना वाटू लागले, भारत वाढेल तर भारतीय कंपनी पण वाढतील आणि सामान्य माणसांनी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर इक्विटी ओनरशिप घ्यायला सुरुवात केली. हीच होती आर्थिक क्रांतीची सुरुवात. भारतात 15 कोटी डीमॅट अकाउंट्स आहेत, पण याचा अर्थ 15 कोटी लोक श्रीमंत झालेत का? तर अजिबात नाही. अनेक लोक फोमोमुळे बाजारात आले. काहींना ट्रेडिंगमधून पटकन पैसे कमवायचे होते, तर काही IPO लिस्टिंग गेमच्या मागे धावत होते. डीमॅट अकाउंट उघडणं सोपं आहे, पण वर्षानुवर्ष शिस्तबद्ध गुंतवणूक करून वेल्थ क्रिएशन करणारे लोक अजूनही खूप कमी आहेत. हा प्रवास FD पासून इक्विटीपर्यंत आणि सेव्हिंगपासून वेल्थ क्रिएशनपर्यंत आहे. टेक, जिओ, ब्रोकर आणि SIPमुळे गुंतवणूक सामान्य माणसापर्यंत पोहोचली. 15 कोटी गुंतवणूकदार हा फक्त आकडा नाही, ते भारताच्या आर्थिक शक्तीचे प्रतीक आहे. जर तुम्ही भारताच्या ग्रोथ स्टोरीचे भागीदार असाल तर कमेंटमध्ये इंडिया ग्रोथ लिहा.